परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणाऱ्या बाबी म्हणजे एक की त्याचा कार्यकाळ काय असणार आहे. 24 फरवरी ते 9 मार्च, बरोबर आहे, इथे 2025, बरोबर आहे, या अंतर्गत नेमण्यात येत आहे. दुसरा येतो काळ यामध्ये की भारत आणि जपान दरम्यान, बरं, 24 फेब्रुवारी पासून संयुक्त लष्करी सराव हा करण्यात येत आहे. बरोबर आहे, दोन देशांच्या सैन्यातील कार्यक्षमता समन्वय वाढविण्यासाठी हा सराव करण्यात येत आहे. कार्यक्षमता आणि समन्वय. दुसरा महत्वाचा मुद्दा येतो की भारत आणि जपानची प्रादेशिक सुरक्षा, शांतता आणि स्थैर्याची वचनबद्धता आलेले असतं. एक, त्याचमध्ये लक्षात घ्या, मुक्त, खुले आणि सर्वसमावेशक अशा इंडो पॅसिफिक दृष्टिकोनाची सहमती मांडणारा हा ठराव असणार आहे. बरोबर आहे, परीक्षा दृष्टीने महत्वाचा आलेला आहे. त्यानंतर या तुकडीला बघा, या लष्कराच्या तुकडीला, या सरावाला त्यांनी नाव देण्यात आलं धर्म गार्डियन. बरोबर आहे, हा 6वा भारत जपान संयुक्त लष्करी सराव आलेला आहे. त्यासाठी 24 फरवरी ते 9 मार्च या दरम्यान. आणि त्याचं ठिकाण पुढे मागील वर्षी जो झालेला होता, म्हणजेच काय, मागील वर्षी झालेला होता तो फरवरी ते मार्च 2024च्या दरम्यान तो झालेला होता की राजस्थान या राज्यामध्ये झालेला होता. राजस्थान या राज्यामध्ये घेण्यात आलेला होता ठिकाण. तो मागील वर्षी जो घेण्यात आला तो भारतामध्ये, या वर्षी त्यांनी जपानमध्ये घेण्यात आलेला आहे. ठिकाण म्हणजेच बघा, जपानच्या पूर्व फौजी मॅन्युअल प्रशिक्षण या क्षेत्रामध्ये घेण्यात आलेलं आहे. त्याला सरावाला नाव दिलं धर्म गार्डियन. भारत जपान मध्ये सराव आहे हे घेण्यात आलंय. पुढे बघा, त्यांनी फरवरी मार्च 2024 मध्ये राजस्थानमध्ये घेण्यात आलेला होता हा सराव. म्हणजेच का, ह्या वर्षी दुसऱ्यांदा घेण्यात येत आहे.